येथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, तो आपण बाउलमध्ये घालून घेऊया। आता येथे मी थोडंसं तेल घालत आहे, 2 चमचे आहे तेल। चवीनुसार मीठ घालत आहे। हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। तेल मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पीठ मळणार आहोत। पीठ मळताना आपण पाणी लागेल असेच वापरणार आहोत। येथे मी अगोदर थोडंसंच पाणी घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत। अगदी कमीत कमी पाण्यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं घट्टसरच मळायचं आहे। पीठ येथे आपलं आता मळून झालेलं आहे। आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून ते 15 ते 20 मिनिटे असंच भिजत ठेवणार आहोत। आता आपण मोमोजसाठी लागणारे भाज्यांचे स्टफिंग तयार करून घेणार आहोत। येथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालत आहे। आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्याही घालत आहे। गॅस इथे मी मीडियम ठेवलेला आहे। आता इथे मी एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही घालत आहे। कांदा आपल्याला इथे जास्त भाजायचा नाही, अगदी थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत तो भाजायचा आहे। आता येथे मी अर्धा कप बारीक कट केलेला कोबी घालत आहे। कोबी एकदम बारीक कट केलेला आहे। कोबी बरोबरच येथे मी गाजर बारीक किसून घेतलेला आहे, ते घालत आहे। गाजर येथे मी थोडंसंच घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहोत। गॅस येथे मी मीडियमच ठेवलेला आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सतत हलवतच ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता येथे मी चवीनुसार मीठ घालत आहे। मीठही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मी थोडीशी मिरेपूड घालत आहे। 3 ते 4 मिऱ्यांची ती पूड बनवलेली आहे। आता आपण तीही छान मिक्स करून घ्यायची आहे भाज्यामध्ये। भाज्या आपल्या आता छान परतून झालेल्या आहेत। मोमोजसाठी लागणारे स्टफिंग आपले तयार झालेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण गॅस चालू करून स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। येथे मी स्टीमरमध्ये 3 कप पाणी गरम करायला ठेवणार आहे। पाणी घालून झाले की आपण आता वरून झाकण ठेवणार आहोत आणि गॅस कमी ठेवणार आहोत। 20 मिनिटे झालेली आहेत आणि पीठही छान भिजलेलं आहे। आता आपण ते पोळपाटावरती मळून घेणार आहोत। वरून थोडंसं तेल घालायचं आहे आणि पीठ छान अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते पीठ एकजीव होईल, मऊ होईल। पीठ आता आपले मळून झालेले आहेत। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। सर्व गोळे आपण इथे करून घेणार आहोत। गोळे आपले करून झालेले आहेत। आता आपण ते बाजूला ठेवूया।
आता मी येथे एक पुरी लाटून घेणार आहे। ही पुरी आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायची आहे। पुरी लाटून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत। येथे मी 1 चमचा स्टफिंग घातलेला आहे। आता आपण हे पुरीच्या अर्ध्या बाजूला मोदक बनवतो त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे आणि एक बाजू प्लेन ठेवायची आहे। ती बाजू आता आपण दुसऱ्या बाजूला चिकटवणार आहोत। अशा प्रकारे ती चिकटवून घ्यायची आहे। मोमोज आता आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता। मी मोमोज हे पहिल्यांदाच बनवलेले आहेत। आता आणखीन एक मोमोज मी तुम्हाला बनवून दाखवते। अशाच प्रकारे आपण बनवणार आहोत। आता याच्यामध्येही आपण भाज्यांचे स्टफिंग भरून घेणार आहोत। हाही मोमोज आपण तशाच प्रकारे जोडून घेणार आहोत। एक बाजू अशा प्रकारे चिकटवून घ्यायची आणि दुसरी बाजू आपण प्लेन तशीच ठेवणार आहोत। ते आपण अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे। मोमोज आपला जोडून झालेला आहे। अशाच प्रकारे मी सर्व मोमोज करून घेणार आहे। मोमोज आपले तयार झालेले आहेत। आता आपण ते स्टीमरमध्ये स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण अशा प्रकारे स्टीमरमध्ये तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ब्रश असेल तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता। आता आपण त्याच्यामध्ये मोमोज ठेवूया। मोमोज आता आपले ठेवून झालेले आहेत। आता आपण इथे झाकण ठेवून हे मोमोज एक 10 ते 15 मिनिटे कमी गॅसवरती वाफवून घेणार आहोत। मोमोज आता आपले वाफवून झालेले आहेत। ते छान प्रकारे वाफवले आहेत का ते बघूया। मोमोज छान वाफलेले आहेत। आता आपण हे मोमोज प्लेटमध्ये काढून घेऊया। दिसायला तर खूप सुंदर झालेले आहेत हे मोमोज। असे हे व्हेज मोमोज आपले तयार झालेले आहेत। मोमोजची रेसिपी ही मी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे। अशी ही व्हेज मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच काही नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। थँक यू।